हॅलो नमस्कार. मी आरती एस एस महेंद्रकर चॅनलमध्ये तुमचं खूप स्वागत करते. आपल्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण आज मटकीची एक वेगळ्या प्रकारची भाजी बनवणार आहोत. नेहमीच मटकीची उसळ, मटकीची मिसळ खाऊन खाऊन कंटाळा आलेला असतो मुलांना. अशा प्रकारे मटकी बनवण्याचा प्रयत्न करूया आणि खूप छान भाजी तयार होते. अशी घट्ट करायची असते ही भाजी. हे बघा, मटकी अशी थोडीशी मोडेला आली होती. मी ती कांदा आणि टोमॅटो घालून कुकरला लावले, 3 शिट्ट्या घेतल्यात आणि खूप गरगटायची नाही मटकी. स्मॅशरच्या सहाय्याने थोडी स्मॅश करायची आहे आणि मग फोडणीत हे बघा आपण मोहरी आणि जिरे आणि लसूण टाकले. त्याच फोडणीमध्ये आपण हळद, मीठ मीठ नाही, हळद, लाल तिखट आणि घरचा सप्पक मसाला आणि कढीपत्ता टाकलेला आहे. आणि हे बघा, अशा प्रकारे ती मटकी आपण याच्यामध्ये टाकून घेतली आहे. कोथिंबीर घातली आहे आणि या स्टेपला आल्यावरती आपण मीठ ॲड करणार आहे आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि ह्याला वरणापेक्षा थोडं जास्त वेळ उकळू द्यायचं आहे, कारण की थोडं मटकीत जे पाणी शिजून उरलेलं आहे ते थोडं घट्ट व्हायला पाहिजे. बघा, अशा प्रकारे असं थिकनेस यायला पाहिजे मटकीला. अशा प्रकारची मटकी जर आपण ताटात सर्व केली आणि याच्यासोबत फोडून कांदा द्यायचा मुलांना, भाकरीबरोबर, चपातीबरोबर खूप छान लागते. इंद्राणीच्या भाताबरोबर तर कमालच लागते. आवडले असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.